महत्त्वाची बातमी आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानानं प्रवास केल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा सुरू झाली आहे। ठाकरे आणि फडणवीस विमानात बसले आणि त्यावेळी त्यांनी एकमेकांशी दिलखुलास संवाद सुद्धा साधला अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते। मुंबई ते नागपूर असा ठाकरे आणि फडणवीसांनी एकाच विमानानं प्रवास केला। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, राज्यामध्ये सध्या ऑपरेशन टायगर वरून जे काही रणकंदन सुरू आहे, शिवसेना युपीटी आणि शिवसेनेवर एकमेकांवर त्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे काल फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानानं प्रवास केला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे। काय नेमकी चर्चा सुरू झाली आहे, काय नेमकं पडद्याआड सुरू आहे? नक्की श्वेता, जेव्हा मोठे राजकीय नेते एकमेकांना भेटतात तेव्हा खरं तर चर्चा तर ही मोठ्या प्रमाणात होतेच। काल ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने नागपूरच्या दिशेनं प्रवास केला आणि जेव्हा याबाबतचे व्हिडिओज आणि फोटोज माध्यमांमध्ये आले तेव्हा राजकीय विश्लेषक आणि सोबतच वेगवेगळ्या पक्षाचे नेते हे प्रतिक्रिया द्यायला त्यांनी सुरुवात केली। आणि अर्थात या भेटीनंतर या आलेल्या फोटो व्हिडिओज पाहिल्यानंतर अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लावले जातात। जसं तू आता म्हणालीस की राज्यामध्ये सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे आणि सोबतच भविष्यात ठाकरेंचे अजून काही आमदार हे फुटणार अशी देखील चर्चा सुरू असताना ही भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। खरं तर योगायोगाने त्या दोन्ही नेत्यांनी एकाच विमानाने प्रवास केला। त्या ठिकाणी गेल्यानंतर एकमेकांना त्यांनी नमस्कार केला। सोबतच उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे नेते होते आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई यांना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमस्कार केला आणि त्यांच्यासोबत देखील चर्चा केली। खरं तर जेव्हा अशा प्रकारची योगायोगाने भेट होते, जेव्हा कट्टर विरोधक एकमेकांच्या समोर येतात तेव्हा चर्चा होते ती म्हणजे बॉडी लँग्वेजची। जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना भेटतात, मग ते विधान भवनात असेल किंवा मग आता काल झालेला एकाच विमानाने प्रवास, जेव्हा जेव्हा नेते एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज ही बरंच काही सांगून जाते। जरी ते एकमेकांच्या पक्षाच्या मंचावरून एकमेकांवरती टीका करतात, मात्र जेव्हा केव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा एका मित्रासारखे एकमेकांना भेटतात। काल आपल्याला जशी माहिती मिळाली आणि जे आपण सध्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय, एकमेकांना नमस्कार केला आणि विमानाने प्रवास करत असताना दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती जी आहे ती मिळते। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे मागील अनेक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात राजकारण करतात। ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले त्यावरून अनेकदा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका देखील केलेली होती। मात्र समोर येत असताना जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा मात्र बॉडी लँग्वेजमधून एक वेगळा संकेत आणि वेगळे तर्कवितर्क हे आपण लावू शकतो। ऑपरेशन टायगर नंतर झालेली ही भेट, योगायोगाने झालेली ही भेट, त्या भेटीचे भविष्यात आपल्याला काही पडसाद पाहायला मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच सीमा, ऑपरेशन टायगर झाल्यानंतर हे सगळं भाजपनंच घडवून आणलेलं आहे अशी टीका बऱ्याचदा झालेली होती आणि त्यानंतर हे दोन्ही नेते एकमेकांना भेटतात। बरं, यांची देहबोली सुद्धा तितकीच आपल्याला रिलॅक्स आणि अगदी खेळीमेळीचं वातावरण सुद्धा पाहायला मिळालं, त्यामुळे निश्चितच या संदर्भात चर्चा झालेली आहे। संजय राऊत या संदर्भात काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।